ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवत गीता महात्म्य अध्याय 8. भगवान शिव म्हणाले, देवी, आता 8व्या अध्यायाचे महात्म्य ऐक. ते ऐकून तुझे मन प्रसन्न होईल. दक्षिणेला अमरदकपूर नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. तेथे भावशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने वेशीशी विवाह केला होता. तो मांस खाई, मद्यपान करी, चोऱ्या करी, व्यभिचार करी आणि शिकार करून प्राणी हिंसाही करी. त्याचा स्वभाव क्रूर असून तो मोठमोठे मनोरथ करी. एक दिवस दारूच्या नशेमध्ये त्याने स्वतःला झोकून दिलं. त्यामुळे अजीर्ण होऊन तो पापी मरण पावला आणि मोठे ताडाचे झाड बनला. त्या झाडाच्या दाट आणि थंड सावलीत ब्रह्मराक्षस झालेले पती पत्नी राहत. हा ब्रह्मराक्षस पूर्वजन्मी कुशीबल नावाचा ब्राह्मण होता. तो वेदांग वेत्ता संपूर्ण शास्त्रांचा अर्थ जाणणारा होता. त्याच्या बायकोचे नाव कुमती असून ती नावाप्रमाणे असत्याचरणी होती. तो ब्राह्मण विद्वान असला तरी लोभी असल्यामुळे यजमानांनी दिलेली म्हैस, घोडे, सोने इत्यादी मोठमोठी दाने घेई, पण एका कवडीचेही दान करीत नसे. कालांतराने मरण पावल्यावरती दोघेही ब्रह्मराक्षस झाले. तहान भुकेने व्याकुळ होऊन ती पृथ्वीवर भटकत भटकत या ताडवृक्षाखाली येऊन तेथेच विश्रांती घेऊ लागली. एके दिवशी पत्नीने पतीला विचारले, नाथ, आपली या ब्रह्मराक्षस योनीतून मुक्ती कशी होईल आणि आपले दुःख कसे दूर होईल? ब्राह्मण म्हणाला, ब्रह्मविद्येचा उपदेश, अध्यात्म तत्वाचा विचार आणि कर्माचे ज्ञान याशिवाय या संकटातून मुक्तता कशी होईल बरे? पत्नीने विचारले, किम तद्ब्रह्म, किम मध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम? पतिराज, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणायचे आणि कर्म म्हणजे काय? वरील संस्कृत वाक्य गीतेच्या 8व्या अध्यायातील अर्धा श्लोक आहे. पत्नीने त्याचा उच्चार करताच भावशर्मा ब्राह्मणाने ताडाचे रूप सोडून मूळ रूप घेतले. त्या श्लोकार्थाच्या श्रवणाने त्याचे अंतःकरण शुद्ध झाले आणि तो पापातून मुक्त झाला. तसेच ते पती पत्नीही मुक्त झाले. त्यांच्या तोंडून सुदैवानेच हा अर्धा श्लोक बाहेर पडला होता. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान आले आणि ती दोघी त्या विमानात बसून स्वर्गलोकाला गेली. या सर्व घटना तशा आश्चर्यजनकच होत्या. त्यानंतर त्या बुद्धिमान भावशर्म्याने आदरपूर्वक तो अर्धा श्लोक एका पानावर लिहिला आणि ते बरोबर घेऊन देवादिदेव जनार्दनाच्या आराधनेसाठी तो मुक्तिदायक काशी नगरात गेला. तेथे तो त्या उदार बुद्धीच्या ब्राह्मणाने कठोर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी क्षीरसागर कन्या भगवती लक्ष्मीने हात जोडून देवादिदेव जनार्दनाला विचारले, भगवन, आपण शेषशय्येवरून उठून उभे का राहिलात? श्री भगवान म्हणाले, देवी, काशीमध्ये गंगा किनारी बुद्धिमान ब्राह्मण भावशर्मा भक्तियुक्त अंतःकरणाने अत्यंत कडक तपश्चर्या करीत आहे. तो आपली इंद्रिये ताब्यात ठेवून गीतेतील 8व्या अध्यायातील अर्ध्या श्लोकाचा जप करीत आहे. मी त्याच्या तपश्चर्येवर अतिशय संतुष्ट झालो आहे. बराच वेळ मी त्याच्या तपश्चर्येला अनुरूप फळ देण्याचा विचार करीत होतो. त्यावेळी मी ते फळ द्यायला उत्कंठित झालो आहे. पार्वतीने विचारले, भगवन, मग श्रीहरींनी प्रसन्न होऊन भगवत भक्त भावशर्म्याला कोणते फळ दिले बरे? महादेव म्हणाले, देवी, श्रेष्ठ ब्राह्मण भावशर्म्याला भगवान श्री विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्त झाला आणि त्याच्याच पुण्याईने त्याच्या वंशातील नरक यातना भोगणाऱ्या पापात्म्यांना पाप नष्ट होऊन भगवत धामाची प्राप्ती झाली. देवी, 8व्या अध्यायाच्या जपाचे हे महात्म्य मी तुला थोडक्यात सांगितले. यावर नेहमी विचार करीत राहिले पाहिजे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.